इकडे बघा। या सगळ्या आत साहेब थांबा ते काय त्याचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या। आता माझ्या मुलांना काम करतात गाडीचं आम्हाला माहीत झालं, माझी शेती आहे म्हणून आम्हाला माहीत होती, पण आमच्याकडून नाही झाली, पण मुलांनी केलं ते आता की आमची जमीन आहे, आम्हाला याचा काही मोबाईलला पाहिजे। ठीक आहे ना, आता मी त्यांच्याकडे सोडू साहेबाकडे ठेवतो, साहेब ठेवतील काय करायचं माहित नाही आम्हाला। इथं वाल्मीमध्ये आमची 30 एकर जमीन होती, त्याच्यात वाल्मीमध्ये जी गट नंबर 30 मध्ये जी जमीन आहे ती जमीन माझे आजोबा गणपत लिंबाजी कोरके यांचीच आहे। आणि वाल्मीवाल्यांनी आहे ना ते जे ह्या जमिनीचा मोबदला ज्या लोकांना दिलाय तर त्या लोकांना ते जमिनीचा मोबदला मिळायला नव्हता पाहिजे, कारण की ते लोक फ्रॉड होते। आणि वाल्मीनी जर व्यवस्थित जर चेक केलं असतं तर त्यांना कळालं असतं का ही जमीन गणपत लिंबाजी कोरके यांची आहे व याचा मोबदला त्यांच्या वारसांना भेटायला पाहिजे होता, तर त्यांनी चेक केलं असतं तर आम्हाला त्याचा मोबदला भेटला असता, आमच्या सर्व नातेवाईकांना आम्हाला। आणि वाल्मीने हे व्यवस्थित चेक नाही केल्यामुळं त्यांनी एका स्वरूपाचा आमच्यावर अन्याय केलाय। आणि वाल्मीनी जर आम्हाला याचा मोबदला दिला नाही तर आम्ही त्यांच्यावर आंदोलन करू, त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करू। काय नाव आपलं? कविता बाळू भुजंग। कोण होते तुमचे ते जमीन? माझे आजोबा होते, माझे आजोबा गणपत लिंबाजी कोरके आणि त्यांचा मोठा मुलगा लहाना मुलगा गोपीनाथ गणपत कोरके, त्यांच्या आम्ही मुली आणि मुलं। आणि हे माझी आई। किती जमीन होती एकर? 30 एकर। कार्यालयामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे काही 30 गट नंबरची जमीन आहे ती माझ्या आजोबाची गणपत लिंबाजी कोरके, तर ते आम्हालाच भेटली पाहिजे। त्याने दुसऱ्याच माणसाला दिली, म्हणजे ती जमिनीचं आम्हाला काही माहिती नव्हतं त्या टायमाला, आणि ते परस्पर दुसऱ्याच माणूस उभं राहून त्या दुसऱ्याच माणसानं ते त्याचा मोबदला घेतलेला आहे, तर ते आम्हालाच मिळायला पाहिजे, म्हणून आम्ही नाही तर मग आम्ही आंदोलन करणार आहोत। काय नाव आपलं? संगीता गोपीनाथ कोरके।